हाय, नमस्कार. मी स्नेहा कुक द फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. बघा, सकाळी सकाळी मी दोडक्याची भाजी केली आणि आरोहीने झोपेतनं उठल्या उठल्या ती भाजी बघितल्या अशी चिडली ना ती. बोलली मी तर स्कूलला ही भाजी नेणारच नाही. आणि म्हणजे वेळेवर असा मेनू चेंज झाला ना, म्हणजे एकतर भाजी तयार असल्यावर इतका चिडचिड होत होतं मला, खरं सांगते. आणि त्यात काय बनवू हा एक दुसरा प्रश्न होता. पण लक्षात आलं रात्री आपण पनीर बनवून ठेवलं होतं. त्याच पनीरची भाजी मी आता बनवते आहे. पण आज ना पद्धत जरा वेगळी आहे, मसाला जरा वेगळा आहे, तो शेअर करते मी तुमच्यासोबत. पण पनीर बघा, काल बनवलं होतं हे रात्रीला आणि इतकं परफेक्ट बनलं ना. इतक्यात दूध भरपूर साचतं आहे आणि काही दुसरं बनवणं होत नाही, त्यामुळे पनीर कसं झटपट बनतं म्हणून तेच बनवते आहे मी. आणि हां, मसाला वेगळा कोणता तर तुम्ही जे बघितला ना आधी, सावजी मॅजिक पेस्ट म्हणून आहे ती. सर्व त्यामध्ये असतं, तेलामध्ये भाजलेली आणि तयार केलेली छान पेस्ट असते. मी पहिल्यांदा यूज केली, वाटलं नव्हतं खरं सांगते की इतकी छान भाजी बनेल. पण ॲज अ ट्रायल म्हणून मी एकच पॅकेट घेऊन आले होते ते. पण एका पॅकेटमध्ये भाजी होणार नव्हती म्हणून मग मी आणखी 2 कांदे चिरले छोटे, त्याची पेस्ट बनवली आणि त्यामध्ये ही पेस्ट वगैरे ॲड केली. पण तुम्ही बघताय ना, इतका सुंदर कलर आला होता. कमी तेलामध्ये नाही म्हणणार मी, थोडंसं तेल माझ्याने जास्त झालं. म्हणजे मी नॉर्मल तेल टाकलं, पण जेव्हा ते पेस्ट मी ओपन केली लक्षात आलं यामध्येही भरपूर तेल आहे. कारण ते तेलात परतलेलं असेल बहुतेक, कारण टिकावं म्हणून. भाजीत आज जरा जास्तीचं तेल होतं, पण इतकी टेस्टी बनली होती भाजी. खरंच तुम्ही एकदा ना ही मॅजिक पेस्ट ट्राय करून बघा. सावजीची आहे, कुठेही इझिली मिळते. 25 रुपयाचं पॅकेट आहे ती. 4 माणसांसाठी आरामात भाजी होतं असं ते दावा करतात, पण कमी होते खरं सांगते. मला आणखी कांदे वगैरे ॲड करावे लागले आणि थोडंसं तिखट ॲड केलं. अदर काहीच मी त्यात ॲड नाही केलं. बरं चला, आता स्वयंपाक वगैरे झाला, मस्त अशी तयार झाले. आणि आता म्हणजे इतकी घाई आहे मला सांगू शकत नाही, कारण आज आहे सॅटरडे. ॲक्च्युली हा व्हिडिओ माहिती आहे का, फ्रेंडशिप डेच्या आदल्या दिवशीचा जो सॅटरडे होता तेव्हाचा आहे. आणि आज पिहूच्या स्कूलमध्ये पॅरेंट टीचर मीटिंग होती, पेपर शोईंग होतं. त्यासाठी जायचं होतं. त्यातही वेळेवर आरोहीच्या पप्पांची ड्युटी म्हणजे आली आणि मग आम्ही दोघी मैत्रिणीच निघालो पिहूच्या स्कूलला जायला. खरं सांगते, कितीतरी वर्षानंतर मी अशी फक्त एकटी मैत्रिणीसोबत कुठेतरी जात होती आणि इतकं फ्री वाटत होतं, म्हणजे खूप छान वाटत होतं. म्हणजे एरवी आरोहीचे पप्पा तरी असतात किंवा मुलं तरी असतात. मुलं असले की असणारा गोंधळ तर विचारूच नका. पण आरोहीच्या पप्पांचंही असतं, अगं व्यवस्थित बस, असं कर तसं कर, रुमाल बांध, हवा कानात जाईल, डोकं दुखेल. आणि गाडीची स्पीडही आता माणसांची जरा जास्तच असते बघा. आणि त्यात ती हवा, ते गाडीची स्पीड, न काही ऐकायला येत, ना काही बोलता येत, ना काही नाही. म्हणजे तो पाऊण तासाचा म्हणा 1 तासाचा प्रवास एन्जॉय करावा असं नसतोच. शांत बसून राहावं लागतं चुपचाप. कितीदा तर गाडीवर बसल्या बसल्या डुलक्याही येतात. पण आज आम्ही दोघीच होतो. स्पीडही जरा नॉर्मलच होता गाडीचा, त्यामुळे मस्त गप्पा टप्पा करत फायनली आम्ही पिहूच्या स्कूलमध्ये येऊन पोचलो. पिहूचा पेपर बघितलेत. खूपच चांगला रिझल्ट आहे असं मी म्हणणार नाही. सो आहे, म्हणजे चांगला आहे. बऱ्यापैकी मार्क्स आहेत त्याला. ते बघितलेत. आणि त्यानंतर आता ना आमच्याकडे आहेत 2 तास. 2 तास मीन्स 10:15 वाजले, 11:15 आणि 12 म्हणू शकतं. 1.5 तास आहे आमच्याकडे फक्त. कारण 1 वाजेपर्यंत मुलं घरी पोहोचतील. माझ्या पिहूची सॅटर्डेची स्कूल हाफ असते, त्यामुळे 1 वाजायच्या आतच जवळपास तो घरी पोहोचतो. आणि तिची मुलगीसुद्धा, तिचा मुलगासुद्धा. आणि आम्ही एक मोठी चूक केली का त्यांच्याकडे चावी दिली नाही. म्हणजे घरीच आमचं असं होतं की ठीक आहे, आपण मुलं यायच्या आधी येऊन जाऊ. सकाळीही त्यांच्याकडे चावी दिली नाही किंवा आता स्कूलमध्ये देऊ शकलो असतो, हे आमच्या डोक्यातच आलं नाही. त्यामुळे आमच्याकडे लिमिटेड वेळ होता. मग कुठे जायचं, कुठे फिरायचं. आमचं आधी तर ठरलेलं छान साड्यांचे सेल वगैरे बघू वगैरे. पण इतका वेळ आमच्याकडे नव्हता आणि इतक्या लवकर दुकानंही उघडत नाहीत. त्यामुळे आम्ही जवळपास डीमार्ट होतं, तिथेच गेलोत. म्हणजे घरूनच माझी थोडीफार लिस्ट तयार होती. मला डिटर्जंट, म्हणजे लिक्विड डिटर्जंट वगैरे बऱ्याचशा गोष्टी घ्यायच्या होत्या. त्या तर घेतल्याच, पण त्या व्यतिरिक्त आज
म्हणजे मनसोक्त डीमार्ट फिरले असं म्हटलं तरी चालेल. एरवी बघा म्हणजे आपली नेहमी कंप्लेंट असते माणसांचं कसं असतं, तुम्हाला घ्यायचं ते पटकन घ्या, नुसतं हुसकाहुसकी करत बसू नका. म्हणजे हा आरोहीच्या पप्पांचा शब्द आहे की काय तुला घ्यायचं नसलं तरी प्रत्येक गोष्टीला हातात घेऊन पाहायचं असतं, आतल्या बाहेरच्या काढून काढून बघते, घ्यायचं नाही तर पण समोर, असं असतं त्यांचं. आणि आपल्याला कसं वाटतं की ठीक आहे नाही घ्यायचं, पण काय नवीन आलं आहे, कसं आलं आहे, किंवा क्वालिटी कशी आहे, मला चेकआउट तर करू द्या, कधी गरज पडली नाही पडली तर घ्यायला किंवा कुणाला सजेस्ट करायला तरी बरं जातं. पण आरोहीचे पप्पा कधीच बघायला देत नाही माहीत आहे का. इतकी घाई असते ना, मग माझं असं असतं की मग तुम्ही आणताच कशाला मला, फक्त म्हणजे लिस्ट आपली तयारच असते, मी लिस्ट करूनच जाते बाबा. डीमार्टमध्ये लिस्ट नेली नाही ना तर बऱ्याचशा गोष्टी विसरल्या जातात आणि त्या व्यतिरिक्त म्हणजे लिस्टमध्ये नसलेल्या आणि गरज नसलेल्या भरपूर गोष्टी येत असतात. सो त्यामुळे लिस्ट असते माझी. सो आज मला फक्त 3-4च वस्तू होत्या घ्यायच्या, मग लिस्ट काही अशी प्रॉपर मी बनवून नेली नाही. पण त्या गोष्टी घेतल्यानंतर पूर्ण डीमार्ट फिरलो आम्ही दोघीजणी, बऱ्याचशा गोष्टी ट्राय केल्या. चष्मे घेताना तर खूप मजा आली. घ्यायचा नव्हता पण एक चष्मानं मला फार आवडला म्हणून म्हटलं चल घेऊनच घेते. आणि ही लिस्ट व्यतिरिक्तची माझी शॉपिंग होती गरज नसतानाची. त्यानंतर इथे पर्स मला फार आवडल्यात, म्हणजे साईज आवडलीत, डिझाईन इतकी नव्हती आवडली पण साईज, मला या साईजची माझ्याकडे एकही पर्स नाही आहे, तर मोठ्या आहेत नाहीतर छोट्या आहेत. ही पर्स जी व्हाईट कलरची आहे ती मला प्रचंड आवडली, पण आता व्हाईट कलरमध्ये माझ्याकडे पर्स आहेत. सो मी ग्रे नाही, डार्क ग्रे, ब्राऊन वगैरे असे शोधत होती पण ते काही मिळाले नाही. आणि म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या, म्हणजे माझ्या लिस्टमध्ये आहेत त्या की कधीतरी मी ह्या घेईल. नेहमी आरोहीच्या पप्पाला म्हणते, सो त्यांचं असतं जाऊ दे ना गं, नंतर घेशील, काय करते कचरा गोळा करून वगैरे वगैरे. आणि आज माझ्याकडे खूप छान चान्स होता बरं का, मला पाहिजे ते घेऊ शकत होती. म्हणजे त्यांनीही माझ्याकडे पैसे दिले होते एक्स्ट्राचे आणि माझ्याकडेही माझे होते, म्हणजे उत्तर द्यायचंही मला गरज पडली नसती. पण खरं सांगते म्हणजे मनच झालं नाही घ्यायचं. आपलं बायकांचं कसं असतं, नवरा असला सोबत की त्याच्यासोबत भांडून म्हणजे एखादी वस्तू घेण्यात जी मजा आहे ना, खरं सांगते अशी येत नाही. हातात पैसे दिले घे जा असं म्हटलं ना तरी आपल्याच्याने घेवत नाही, म्हणजे माझ्याच्याने घेतलं गेलं नाही. असं वाटलं जाऊ देत करता करता मी तशीच जी आहे डीमार्टच्या बाहेर पडली. फक्त एक गोष्ट सकाळी आमच्या लक्षात आली असती ना तर खरं सांगते म्हणजे आजचा दिवस फक्त आमच्या दोघींचा असता. या दोघांकडे आम्ही सकाळी चावी दिली असती ना तर आम्ही म्हणजे घरी यायला कितीही वेळ झाला असता तरी चाललं असतं. पण आमचं कसं फिक्स नव्हतं, कारण मी आरोहीच्या पप्पांसोबत आणि ती तिच्या मिस्टरांसोबत जाणार होती. पण वेळेवर दोघांचीही म्हणजे ड्युटी लागली आणि मग आम्हाला दोघींनाच एकमेकीसोबत जावं लागलं. पण छान मस्त एन्जॉय केलं. बऱ्याचशा गोष्टी करायच्या होत्या त्या राहून गेल्या, पण आम्ही कधीतरी त्या प्लॅन करूच. पूर्ण रस्त्यावर आमचं चाललेलं होतं की थोडाफार तरी पाऊस आला पाहिजे, पण पाऊस काही आला नाही. पण नेमका आम्ही येऊन बसलो आणि पाऊस आला, मग तो मस्त एन्जॉय केला. आजचा फुल दिवस मस्त टाईमपास चालला आहे माझा. आजचा दिवस खरंच माझ्यासाठी तरी म्हणजे खूप जास्त मेमोरेबल आहे. खूप छान एन्जॉय केलं, भरपूर वर्षानंतर असं एन्जॉय केलं. एन्जॉयमेंट म्हणजे असं काही वेगळं नाही केलं खरं तर, फक्त फ्युचर स्कूलमध्ये पॅरेंट टीचर मीटिंग होती, पेपर शोईंग होतं, त्यासाठी गेले होते. पण फक्त मी आणि माझी मैत्रीण बाईकवर गेलो होतो, त्यामुळे खरंच खूप छान वाटलं. खूप म्हणजे इतकं छान फील होत होतं. माहीत नाही मला लग्न झाल्यानंतर मी कधी अशी फक्त मैत्रिणींसोबत, फक्त ती आणि मी असं जे आहे कुठेतरी गेलो असेल, म्हणजे गेलीही असेल कधी तर मुलं सोबत असतीलच. आज मुलं नाही, नवरोबा नाही, कुणीच नाही, मस्त दोघींनी चिल केलं. म्हणजे असं फार काही नाही केलं, पण फक्त तिथपर्यंत जाणं येण्याचा जो प्रवास होता तो आम्ही भरपूर एन्जॉय केला. डीमार्टला गेलो, काही फार शॉपिंग नाही केली, फक्त कामापुरत्या 3-4च गोष्टी आणल्यात. पण आगाऊपणा भरपूर केला, एन्जॉयमेंट भरपूर केलं, मस्त छान वाटलं, छान गेलं. 12:30लाच आम्ही घरी आलो, पण तरी आम्ही खाली बसून राहिलो, गप्पा गोष्टी करत राहिलो. त्यात पाऊस आला, पाऊस एन्जॉय केलं. माझा पिहू आला, तिची मुलगी आली, त्यानंतर तिचा मुलगा आला, ते घरी गेलेत, पण आम्ही खालीच बसून मस्त टाईमपास केला. बरं चला, आता एन्जॉयमेंट भरपूर झालं, घरात पूर्ण कामं पडलेली आहेत. फक्त मुलं गेल्यानंतर सकाळचा स्वयंपाक आवरला मी, आरोहीच्या पप्पांचा टिफिन पॅक करून त्यांच्यासोबतच दिला आणि याचा ओटा आवरला. त्यानंतर आता भांडी घासायची आहेत आणि खूप 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 सारी कामं पडलेली आहेत, ती सर्व आवरते.
आणि आज केसांची हालत बघा कशी झाली. ही पावसात भिजल्यामुळे झालेत इतके, म्हणजे असे माहीत नाही, छान दिसत आहेत पण खूप म्हणजे असे काय म्हणतो त्याला, फुगल्यासारखे दिसत आहेत. सो चला आता पटपट पटपट कामं आवरते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते. आता इथे हा एवढा पसारा दिसतोय ना, तर सांगते, सकाळी बऱ्यापैकी आवरून गेली होती, पण आल्यानंतर मी आता जेवण केलं. सो तो भाजीचा गंज वगैरे तेवढा आरूसाठी नाही, सॉरी, पिहूसाठी डाळ भाताचा कुकर लावला. आणि हा जो गंज दिसतोय ना तुम्हाला, काही नाही, आणि म्हणजे असं होतंय ना, मी मागे सांगितले होते आमच्या पाण्यामध्ये कीड येत आहेत, तेव्हापासून मी कॅनच लावली. ॲक्च्युली फिल्टर दुरुस्त केलं, पण खरं सांगते तेही लावायची हिंमत होत नाही आहे. असं वाटतं जे बाहेरचं फिल्टर असतं तिथपर्यंत तरी ते किडे जाणारच ना, आणि म्हणजे खूप काही डोक्यात येतं. आणि त्यामुळे म्हटलं नको, फिल्टर यूजच करायचं नाही, कॅनच यूज करायची. सो आम्ही कॅन यूज करतो आहे आता. आणि त्यामुळे मग काय होतं, सकाळी पाणी उरलं की मग या गंजात काढा, त्या गंजात काढा, बॉटला भरा, हे शिल्लकची कामंही लागलीत त्यासोबत. सो त्यामुळे हा सर्व जो आहे पसारा होता. सो सर्व पसारा आवरला आहे आता. पिऊचं जेवणाचं कुकरही म्हणजे आता बनून तयार आहे. आणि त्यानंतर गॅसचा ओटा मस्त असा क्लीन केला. आणि चला आता आणखी एक काम, डीमार्टमधनं ज्या काही गोष्टी आणल्यात त्या सर्व आता मला जागच्या जागी ठेवायच्यात. आणि जे फक्त जे आहे क्लिनिंगच्याच आणलेले आहेत. यावेळेस पहिल्यांदा मी हे गिफीचं जे क्लीनर आहे ना, डिशवॉश क्लीनर, ते यूज करते आहे. या क्लीनरवर खरं सांगते खूप सारा डिस्काउंट तर असतोच, पण एक छोटी बॉटलही फ्री असते. छोटी म्हणजे बऱ्यापैकी मोठी आहे, तुम्हाला दिसली असेल. प्रत्येक वेळेस माझा हाच घ्यायचा प्रयत्न असतो. म्हणजे आपलं बायकांचं कसं असतं, थोडंफारही पैसे वाचत असतील तर काय हरकत आहे असं आपल्याला वाटतं. पण आरोहीच्या पप्पांचा नाही, तो नेहमी विमचं यूज करते, त्याची क्वालिटी छान असते, याबद्दल तर कधी ऐकलं नाही. आणि बऱ्याचदा असं असतं, म्हणजे बऱ्याच गोष्टींची मार्केटिंग झालेली नसते, त्यामुळे त्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात, पण त्याची क्वालिटी खराबच असते असंही नाही. म्हणून म्हटलं चला आज हे नाही तर वापरून पाहायला काय हरकत आहे. बाय द वे हा चष्मा आणला होता आणि सोबत जे तुम्ही लिक्विड बघितलं गोदरेज फॅबचं, यावेळेस मी ते घेऊन आले. तेही आरोहीच्या पप्पांचं असतं, नाही सर्फ एक्सेलच पाहिजे, हे घेऊच नको, पण आज ते नव्हते, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मी माझ्या मनाने आणल्यात आणि माझे बरेचसे पैसे वाचलेत त्यामागे. बरं चला, ते सर्व आवरलं आणि पुन्हा सायंकाळी आता आम्ही फिरायला आलेलो आहोत. आणि आजचं वातावरण बघा तुम्ही, आजचं नेचर म्हणजे इतकं सुंदर दिसत होतं. झाडांच्या टॉपवर जे ऊन पडत होतं त्यामुळे झाडांची जे म्हणजे काय म्हणतो आपण, वरचा भाग इतका चमकत होता. इवन त्याला गोल्डन कलरचे फुलं आलेत की काय असा भास होत होता. आणि या झाडाझुडपातून जे ऊन झिरपत होतं ना, त्यामुळे इतकं सुंदर दिसत होतं. आणि आता आम्ही दररोज फिरतो, पण इतक्या दिवसात पहिल्यांदा म्हणजे इतका सुंदर नजारा किंवा इतका सुंदर व्ह्यू बघायला मिळाला असं म्हणता येईल. एकतर आज पाऊस झाला, त्यात दिवसभर आभाळ आणि त्यामुळे कदाचित असं असेल, दिवसभर पाहिजे तसं ऊन नव्हतंच, म्हणजे सूर्य असा दिसून पडलाच नाही कुठे, आभाळ असल्यामुळे. पण आता हा मावळतीचा सूर्य मात्र बघायला मिळाला आणि इतका सुंदर दिसत होता प्रकाश, सर्वीकडे असा गोल्डन प्रकाश जो आहे दिसत होता. आणि त्यामुळे खरंच खूप मस्त वाटत होतं. आम्ही तर म्हणजे 15-20 मिनटं तिथेच थांबून होतो. ते सर्व आम्ही फिल्मिंगही केलं आणि मस्त एन्जॉय केलं. त्यानंतर घरी आलोत. आता आज दिवसभर म्हणजे खूप धावपळ झाली, एन्जॉय केलं. खरं तर काम नाही म्हणता येईल, थकवा आलेला नव्हता, पण तरी पण स्वयंपाक करायची इच्छा नव्हती, म्हणून शॉर्टकट असे शेंगोडेच केलेत. आणि चला आता मस्त शेंगोडे एन्जॉय करते. आणि जसं मी बोलले, आमच्याकडे दूध भरपूर उरतं आहे, माहीत नाही मुलं व्यवस्थित पिताच नाही आहेत. सो त्यामुळे असं कालही पनीर बनवलं होतं आणि आजही थोडं दूध होतं, म्हटलं चला त्याचंही पनीर बनवून ठेवते, म्हणजे आणखी उद्या किंवा परवा भाजी करता येईल. आधी म्हणजे मला तसं वाटतं का मी पनीर बनवत नव्हते, विकतचं आणायची, पण जेव्हापासून तुकाराम मुंडे साहेब आले तेव्हापासून कळतंय की लोक आपल्याला काय काय कसं खाऊ घालतात. त्यामुळे आता असं झालं आहे, थोडं दूध साचवून जे आहे मी माझं पनीर घरच्या घरीच बनवते. आणि उलट तेव्हापासून माहिती आहे का, जास्त पनीर पोटातही जातं आहे असं मला जाणवतं आहे. कारण आधी कसं आठवड्यातून एखाद्या वेळेस आणायचे, पण आता 1-2 दिवसाआड बनतं आहे. बरं चला, आता माझं पनीर बनलं, मस्त किचन क्लीन करते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत.
कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. चला बाय.